प्रार्थना बेहरे ही नेहमीच आपल्या लुक, फोटोशूट आणि अभिनयामुळे प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली. तिने मराठीत अनेक सिनेमे केले. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून तिने आपलं पदार्पण केलं आणि ती घराघरात पोहोचली. लग्नानंतर तब्बल 5 वर्षांनंतर तिने मराठी मालिकेत पदार्पण केलं. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत ती अभिनेता श्रेयस तळपदे सोबत प्रमुख भूमिकेत दिसली. त्या मालिकेवर प्रेक्षकांनी अफाट प्रेम केलं. सध्या तिने सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ती रिपोर्टर होती त्यावेळेचा किस्सा सांगितला. मी जेव्हा रिपोर्टर होती तेव्हा मला एकदा संजय दत्तची मुलाखत घेण्यासाठी पाठवलं होतं. संजय दत्त त्या दिवशी एका कॅन्सर रिलेटेड इव्हेंटला आला होता. तेव्हा माझ्या सरांनी मला त्याची मुलाखत घ्यायला पाठवली होती, कारण सकाळी न्यूजपेपरमध्ये त्याने आपल्या हातावर मान्यता दत्त हिच्या नावाचा टॅटू काढला आहे असं छापून आलं होतं. इव्हेंट संपल्यावर जेव्हा तो बाहेर येणार होता तेव्हा मी मागच्या गेटवर जाऊन उभी राहिली. माझ्यासमोर कॅमेरामॅनला उभं केलं. जसा संजय दत्त बाहेर आला तशी मी प्रश्न विचारण्यासाठी सज्ज झाली आणि तो पण थांबला, कारण मी मुलगी आहे म्हणून त्याने मला रिस्पेक्ट दिली. त्यावर मी त्याला, सर तुम्ही तुमच्या हातावर मान्यता दत्तच्या नावाचा टॅटू काढला आहे ना असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी त्यांचा हात उचलला. परंतु मी मुलगी असल्याने त्यांनी त्या हाताने कॅमेरा बाजूला केला आणि ते निघून गेले. प्रार्थना आधी रिपोर्टर होती हे फार कमी लोकांना माहीत आहे. तर तुम्हाला प्रार्थनाचा अभिनय कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.